हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवसाची सुरुवात किचन आवरण्यापासून झाली, म्हणजे व्लॉगची सुरुवात. सकाळी आमचा चहा झालेला आणि दूधच्या ज्या पिशव्या आहेत त्या वॉश करून ठेवलेल्या. दूध जे आलेलं ते, कारण का मी त्या फेकत नाही. आपल्याला उष्ट कचरा वगैरे असतो ना, ते टाकायला बरं पडतं डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा. सो मी अशा ज्या छोट्या छोट्या पिशव्या असतात ना, त्या मी साठवून ठेवते, टाकत नाही, त्यांचा यूज करून घेते. आणि आता कंट्री डिलाईटचं दूध चालू केलं पिल्लूला, कारण का मी डेअरीवरून जे दूध मागवते ना, ते ना मिक्स देतो. तो कधी पाणी जास्त असतं, कधी त्याची मलाई नाही निघत, त्याचं तूप तर अजिबात निघत नाही. मी दोनदा ट्राय केलं, तूप जरा पण निघत नाही. तो मिक्स करून देतो. सो मी बंद करून टाकलं. कधी गाईचं देतो, कधी म्हशीचं देतो, त्याच्यामुळे. आणि कालच्या दिवशी हे दूध आलेलं, त्याला नको बोललेली तरी त्यांनी आणलेलं. सो म्हटलं जाऊन दे, घेते आणि त्याचं पनीर बनवते. सो आज पनीर बनवायला घेतलं आहे मी. त्याच्यामध्ये विनेगर टाकते, कारण का माझ्याकडे लिंबू नव्हता. सो मी विनेगर टाकला 1 चम्मच. आणि आता सध्या कंट्री डिलाईटचं दूध मागवते. 1 नंबर दूध आहे. ते आपण घरी ॲप थ्रू ऑर्डर करू शकतो 1 मंथसाठी. सो ट्रायलसाठी 4 डेज ट्रायल आहे. सो लेट्स सी, बघूया दूध कसं आहे. पण दूध चांगलं आहे, पिल्लूला पण आवडलं आणि त्याची मलाई पण चांगली येते. सो आता मी इथे पनीर करत ठेवून देईल आणि पटपट बाकीची कामं आहेत ती पण आवरून घेईल. व्हिडिओ आहे तो फर्स्ट फॉरवर्ड केला आहे. पटपट भांडी वगैरे लावून घेते. रात्रीची जी भांडी आहेत ती लावून घेते. सकाळी उठला ना किचनमध्ये पहिले हेच काम असतं, चहा ठेवणं आणि भांडी लावणं. भांडी लावायला मला जाम कंटाळा येतो, कारण की ह्या ट्रॉल्यांमुळे आहेत ना, भांडी पटपट लागत नाही. जर मांडणी असेल ना तर पटपट लागते. भांडी लावून झाल्यानंतर आता मी जी कपडे होते त्या मशीनला लावत होते. माझी आंघोळ सकाळी झाल्या कारणाने जे कपडे आहे ते लावते. दीपक आहे ते संध्याकाळी आंघोळ करतो, त्याच्यामुळे जे सकाळचे कपडे होते ते लावून घेतले, म्हणजे दीपकचे रात्रीचे. आणि उद्या आहे फ्रायडे, सॉरी थर्सडे, आणि उद्या दीपकला सुट्टी आहे. आणि त्याचे फॉर्मल कपडे आता स्टेप बाय स्टेप धुवावे लागतील, कारण का पाऊस असतो त्याच्यामुळे. आणि सध्या ना मी, म्हणजे झाल्या गोष्टीला 3-4 दिवस, हे मी ट्रॉलीला लावायला ना सेफ्टी गॅजेट घेतले आहेत पिल्लूसाठी. कारण का ना पिल्लू आहे ना ओपन करते. सो तुमच्याकडे पण वॉर्डरोब असतील, कुठले असे ड्रॉवर्स असतील, त्यांना पण तुम्ही असे लॉक करू शकता. अगदी चांगलं आहे. अगदी आरामात असं तुम्ही पुश केलं ना की ते ओपन होतं. आणि बाळा लोकांना, म्हणजे बेबी लोकांना ना ते ओपन करता येणारच नाही. सो मी असे सगळ्या ठिकाणी लावून घेतलेत अगदी नीट. अजून 2 आहेत, ते बघूया. मम्मीकडे जाणार आहे, सो मम्मीकडे गेल्यावर तिथे लावायला मी ठेवलेत ते. आणि आता आहे ते पनीर करत ठेवलेलं. पिल्लू उठल्यामुळे ना ते सगळं पिल्लूच्या गडबडीत सांडून गेलं. पिल्लू उठली, आता तिला थोडंसं तिचं चालू असतं, थोडंसं मस्ती करणं माझ्याजवळ. त्याच्यानंतर मग तिचे कपडे वगैरे बदलून, तिला दूध वगैरे फीड करून तिला तिच्या खेळण्याच्या ह्याच्यामध्ये सोडेल. आणि जे दूध सांडलेलं ना ते ऑलमोस्ट मी अर्ध्या तासाने क्लीन केलं. पनीर तर झालेलं, ती प्रोसेस झालेली. फक्त त्याला चांगल्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन ते गाळून नीट धुवून त्याला पॅक करायचं होतं, बस. आणि आता पिल्लूचा जो नाईट ड्रेस होता तो चेंज केला. आणि आता ती जाते बघा कुठे. पिल्लूला आहे ना सध्या ना भूक लागली, काय हवे असेल ना की ती स्वतः खाऊच्या डब्याकडे जाते आणि स्वतः सांगते की तिला त्यातलं काय हवे ते. आता तिला ते पण समजते. ती जात होती किचनकडे, पण काय माहिती का स्टॉप झाली, ती पुढे गेली. आणि नंतर तिने टर्न मारला, जसं मी टर्न मारला ना तिने पण टर्न मारला. आणि ती गेला ती बघा कुठे जाते, कारण का तिथे ट्रायपॉड ठेवलेला ना, म्हणून ती माईट बी तिथे गेली नाही. आणि खाली होती ती कुकीची ट्रीट पडलेली, तुम्हाला दिसली असेल तर. सो आता ती आली आणि तिला एवढं माहिती आहे की इथे आहे ना तिचा खाऊचा डबा आहे. तिचा म्हणजे आमचाच खाऊचा डबा आहे तिथे. सो ती अशी ओपन करते ना, तिला लागेल त्याच्या भीतीने आहे ना मी ते सेफ्टी गॅजेट आहेत ना ते मागवले मिशोवरून. मला काहीतरी आहे ना 200 का 180ला 8 भेटले आणि चांगली क्वालिटी आहे. असं पण नाही की वेस्ट ऑफ प्रोडक्ट आहे किंवा वेस्ट ऑफ मनी आहे. सो मी ते मागवून घेतले. आणि पिल्लू आहे ना, तिला भूक लागली किंवा काय हवे असलं की स्वतःच ते खण ओपन करायला सांगते आणि डबा कुठे आहे ते सांगते. आणि तुम्हाला तर मी बोलले की बिस्किट आहेत ते संपलेत. आता आम्हाला डीमार्टला जायचं आहे, कारण का नदर टाईमला ना मी ऑनलाईन ऑर्डर करते. सो या टाईमला मला ऑफलाईन ऑर्डर करून बघायचं आहे, म्हणजे तिकडे जाऊन शॉपिंग करून बघायचं आहे कितीचा फरक पडतो. कारण का लूजमध्ये तांदूळ, साबुदाणा वगैरे भेटून जातो ना, सो प्राईजमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे आज तिकडे जाणार आहे. सो तेव्हा तिथेच जाऊन बिस्किटं घेईल असा विचार केला आहे. सो काही मी आणली नाही. सो तिला आता विटामारीच देते. सध्या 2 दिवस झाले विटामारी देते. दिवसाला ना ती मिनिमम 3 ते 4 बिस्किटं खाते. तिला कितीही नाही बोललं ना तरी आता ती खाते. तिला आता सांगू म्हणजे आता कसं झालं आहे,
टॉडलर झालं ना की त्यांना समजवणं ना कठीण असतं. नाही दिलं की एकदम किरकिर करत बसते. आणि आता तिचा ब्रेकफास्टची तयारी करते. एक बिस्किट तिने खाल्लं उठल्या दूध पिल्यानंतर, आणि आता तिचं तेच चालू आहे, खेळणं चालू आहे. माझं जेवण झालं. ही जी बटाट्याची भाजी केली आहे ना, ती पुरीसोबत अप्रतिम लागते. जसे की हॉटेलमध्ये भेटते ना पुरी बटाट्याची भाजी, तशीच केली आहे सेम. आणि मी इथे आता ठेचा करते. चव आलेली मला. सध्या का माहिती स्पायसेस खायचं जाम हे झालं आहे. मी प्रेग्नेंट होती ना, तेव्हा मला तिखट खायचं जाम इच्छा होती. म्हणजे आई होत्या तेव्हा ना ते 2-3 दिवस आड करून ठेचा करायचे. आज जास्तच क्रेविंग झाली, सो मी ठेचा करत होती. आणि इथे मी आता रसगुल्ले करायला ठेवलेत. जे पनीर सकाळी केलेलं ना त्याचं, पण ते झाले फ्लॉप झाले. एवढे काही नीट बाइंड नाही झाले, सो होते तसे आम्ही खाल्ले. आणि पिल्लूला बनवली आहे मी पालकची खिचडी. आणि तुम्हाला रसगुल्ले बोले ना, ते बघा काय झालं. मला वाटतं ते बाइंड करताना ना, त्याचे बॉल्स करताना नीट नाही केले, त्याच्यामुळे ते फुटून गेले. सो नेक्स्ट टाईम आता करेल ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. म्हणून मला माहिती होतं फर्स्ट टाईम करते आणि ती रेसिपी चांगली होणार नाही, त्याच्यामुळे मी शेअर केलं नाही. सो आजच्या जेवणामध्ये ठेचा, चपाती, बटाट्याची भाजी आणि पापड, हे दीपकसाठी मी प्लेट वाढलेली. तोपर्यंत मी पिल्लूला भरवून घेईन. आजच्या जेवणानंतर आता मी चालू केलं आहे ब्लॉग ऑलमोस्ट 5ला, कारण का दुपारी जेवलो, थोडासा आराम केला, थोडीशी भांडी वगैरे घासायची होती ती क्लीन केली. पिल्लू आता ऑलमोस्ट 5ला झोपली. दीपक गेला ना तेव्हा झोपली आहे ती. सो आता मला कचरा वगैरे काढायचे, भांडी वगैरे धुतली मी आता जस्ट. सो आता मी स्किन केअर करते पटकन. थोडे फेशियल हेअर आहेत ते रिमूव्ह करायचे, आणि नॉर्मल स्क्रब आणि फेस पॅक सो तुमच्याजवळ शेअर करते. आणि बाकीची मग कामं आहेत ते फेस पॅक लावलं तेव्हा मग झाडू वगैरे क्लिनिंग जी नॉर्मल आपली इव्हिनिंगची असते ती करेन. सो चला. सो पिल्लू झोपलेली, त्याच्यामुळे म्हटलं पटपट स्किन केअर करावा, कारण का 1.5 आठवडा झाला नाही केलं. सध्या मी आठवड्याला करते असं मी आता मनाशी ठाम ठरवलं आहे. थोडा टाईम काढते माझ्यासाठी. सो पहिल्यांदा फेशियल हेअर्स आहेत ना ते रिमूव्ह करते. मी हे फेशियल हेअरना महिन्यातून 2दा करते, म्हणजे जसं होईल तसं स्टार्टिंगला आणि एंडिंगला असं करते, कारण का थोडे हेअर्स आहेत ना ते येतात केसावरती. सो मी जे आहे ना ते करते. आणि असं पण नाही खूप जास्त येतात. ह्याच्यावरती लॉंग व्हिडिओ मी ऑलरेडी एकदम जुना व्हिडिओ आहे तो पोस्ट केलेला आहे. आणि करायला पण इझी आहे. ब्लीचपेक्षा ना हे बरं आहे. ब्लीचनी केस आहेत ना गोल्डन होतात, हे केल्याने अगदी स्किन पण अगदी सॉफ्ट होते आणि क्लीन अँड क्लिअर दिसते. सो फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर मी आता स्क्रब करते. नॉर्मली मी स्टेप फॉलो करते, जास्त काही करत बसत नाही, कारण का पिल्लू झोपेल ना त्या पिरियडमध्येच मला करायचं असतं हे सगळं टाईम काढून. नाहीतर मग असं करायला गेलं ना की मग तिच्या पाठी धावा, हे करा ते करा, त्याच्यामुळे ती झोपली ना की मी टाईम काढून हे करते. कधी फक्त फेस पॅक लावते, कधी स्क्रब करते, पण मोस्टली करून स्क्रबिंग पण मस्त आहे, कारण का स्किनवरती डेड स्किन असते, ब्लॅकेट्स होतात, त्याच्यामुळे स्क्रबिंग आहे ते मस्ट आहे. सो मी स्क्रबिंग करते आता. जशा स्टेप माहिती आहेत तुम्हाला, पण जशा स्टेप माहिती आहेत तुम्ही तशा फॉलो करू शकता. आणि जरा स्क्रब आणि फेस पॅक वगैरे लावला ना की जरा चेहरा नीट वाटतो. सो स्क्रब झाल्यानंतर मी हा फेस पॅक यूज करते. हा मला खूप आवडतो आणि मला ह्याच्याने ना असं वाटतं की इफेक्ट पडतो इन्स्टंट. सो मी हा फेस पॅक आहे ना अगदी तुम्हाला सांगते पिल्लू व्हायच्या आधी म्हणजे दोन वर्षापूर्वीपासून हाच यूज करते. पोमोग्रॅनेटचा यूज करते आणि स्क्रब पण तेच यूज करते. सो आता पटकन फेस पॅक लावेल, थोडासा त्याला ड्राय होऊन देईल, तोपर्यंत माझी जी इव्हिनिंगची कामं आहेत ती आवरून घेईल. पिल्लू उठायच्या आधी मला बाकीची माझी कामं आहेत ती आवरून घ्यायच्यात आणि मग आम्ही खाली जाऊ. खाली पिल्लूला वॉक करवायला चालले. पाऊस नाही आहे म्हटलं जाऊन येतो, कारण का भरपूर दिवस झाले, म्हणजे 2-3 दिवस झाले खाली नाही गेलो पाऊस असल्यामुळे. सो आता येते आम्ही पटकन खाली जाऊन येतो. पाऊस नाहीच आहे, जरा पण वातावरण झालं पण जाऊन येतो. ती रेडी झाली आहे, आता पटकन खाली जाऊन येतो आम्ही. आता मी खाली जायला निघालो, लिफ्टमध्ये गेलो की पिल्लूला कळून जातं, बाहेर घराच्या निघालो की तिला कळून जातं की कुठे जायचं आहे. आणि सध्या असं झालं आहे ना की ती अजिबात हात पकडायला मागत नाही, हात सोडून चालायला मागते. आणि तिला आता बिल्डिंगच्या आवारामध्येच फिरवते. आणि ज्या टायमाला आम्ही खाली गेलो ना, आता सध्या ती काय करते, जर रस्त्यामध्ये दगड आला दगडावर पाय ठेवणार, रस्त्यामध्ये प्लास्टिक आला की त्याच्यावर तिला पाय ठेवायचे, किंवा कुठलीही वस्तू आली ना की त्याच्यावर तिला पाय ठेवून चालायचंच आहे.
खूप आगाऊपणा आता ती करायला लागले आणि आता पण बघते कशी चालते ती अगदी आणि सध्या ना खूप मस्ती करायला लागले. जेव्हापासून तिला समजायला लागलं, जेव्हापासून चालायला लागले, प्रत्येक गोष्टी ती पकडायला बघते, प्रत्येक गोष्टी ती उचलायला बघते, अशी चालायला लागले की. आणि घरच्या रस्त्याला यायचं म्हटलं ना की ते नाहीच बोलते, डायरेक्ट बाहेरच तिला जायचं असतं. सो फिरून वगैरे आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मग खाली जाऊन आलो. पिल्लू आहे इथे, तिला सॉंग्स लावून दिले. आता मला कुकीचं कुकर लावून घेते आणि पिल्लूला मला ती दूध दिलेलं, तिला आता बिस्किट देते खायला. तोपर्यंत बिस्किट खात बसेल ती आणि शेव देते थोडीशी, म्हणजे ती खात बसेल आणि मी माझं आवरेल तोपर्यंत. खूप घाम मला यायलाच मागत नव्हती वरती, कारण का 2-3 ऑलमोस्ट 3-4 दिवसांनी गेलो ना म्हणजे खाली वॉकला, तर ती वरतीच येत नव्हती. लिफ्टच्या इथं येऊन परत खाली जायची, म्हणजे चल खाली असं बोलायची ती. मग 2-3दा असे राऊंड मारले आणि आलो मग घरी, कारण का ऑलमोस्ट आता ढग आले, पाऊस कधी पण पडू शकतो, हवा सुटले. त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊया थोडं. तिला बॅक साईडला तिच्या फेवरेट प्लेसवरती मी गाड्या बघितल्या बस. आणि आता काय आमची रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे, सगळं तीच फॉलो. आणि आता पिल्लूला जेवायला काय करायचं हा प्रश्न पडला आहे. बघूया काहीतरी करते, तुमच्याजवळ पण मी शेअर करेन. काय ते दिले, शेव खात बसते मी पटकन कामा. आणि तुम्ही बघितलं त्या मागच्या व्हिडिओमध्ये आईने खूप सारे शेंगा सोलून दिलेले. सो शेंगदाणे आहेत ते भाजून ठेवते, परत सॅटर्डेला भाजायला लागतील. आता जास्त क्वांटिटीमध्ये भाजून स्टोअर करून ठेवायला, म्हणजे सारखं सारखं मला भाजायला लागणार नाही. पिल्लू तिथे खात होती, म्हटलं हे साईड बाय साईड काम करून घेते. आता जी पेंडिंग कामं आहेत ना ती मला पटपट करावी लागेल, कारण का आता मला मम्मीकडे जायचं आहे. त्याच्यामुळे जी कामं आहेत ती पटकट आवरून, घर अगदी नीट ठेवून, वस्तू जागच्या जागी ठेवून मला जावं लागणार आहे. कारण का आल्यावरती ना मग तेवढाच लोड पडतो, कारण का दीपक घरी असतो ना मग तो डस्टिंग वगैरे करत नाही. नॉर्मली जी वरची कामं आहेत ना क्लिनिंगची वगैरे ते करतो. बाकीचं कसं त्याला एवढं जमत नाही ऑफिसच्यामुळे. सो आणि जेवण तर मोस्टली करून तो घरी करतच नाही, फक्त कुकीचंच असतं. त्याच्यामुळे त्याचं एवढं टेन्शन नसतं. फक्त एवढंच किचन असतं ते थोडं घाण करून टाकतो डस्ट बसून वगैरे, मग ते आल्यावर मला क्लीन करावं लागतं. सो आता मी आहे ती भांडी वगैरे लावून घेतली आणि तुम्हाला दाखवलेले मी हे सेफ्टी गॅजेट. ते अगदी खरंच खूप चांगले आणि इफेक्टिव्ह आहे. तुमच्याकडे पण बेबी असेल ना तुम्ही घेऊ शकता, कारण का बेबी लोकांना सवय असते की ते ओपन करायचं. आणि नंतर मग ते आवरून झाल्यानंतर पिल्लूला थोडं आता बाल्कनीत आणलं, कारण का ती किरकिर करत होती परत. सो तिला बाल्कनीमध्ये आणलं, इकडे तिकडे जरा बघत बसली. मी पण कपडे सुकत घालत होती, ते सोडून मग तिला इथे घेऊन बाल्कनीत बसलं आणि इकडे तिकडे जरा ती बघते. आणि थोडंसं पावसाचं वातावरण झालेलं, पण पाऊस काही पडलाच नाही. सो असा आमचा थोडासा इव्हिनिंगचा टाईम गेला आज. थोडीशी कामं केली मी आणि नंतर मग पिल्लूची किरकिर सुरू झाल्यानंतर मग तिला बाल्कनीमध्ये नेली ना की ती गप्प राहते. त्याच्यानंतर मग तिला आतमध्ये आणलं आणि मग नंतर परत ॲज युज्युअल ती खेळायला लागली तिच्या टॉईजसोबत. सध्या ना ती खूप मस्ती करते आणि ती आहे ना आता तिच्या जुन्या टॉईजसोबत जरा पण खेळत नाही. तिला ना नवीन नवीन गोष्टी हवेत. आता जबरदस्ती कसं तरी तिचे दिवस टॉईजवर काढते आणि मम्मीकडून आली ना की तिला काहीतरी नवीन घेऊ असा विचार केला आहे. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा.